नमस्कार मित्रांनो, जीवन प्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणती राशी तुमच्यासाठी उत्तम असेल. प्रत्येक माणूस आपापल्याप्रमाणे विचार करत असतो. तर हे पहा, आता तुम्ही विचार करायला घेतलात तर मेष राशी विचार केलात तर मेष राशी ही तापट आहे. त्यांना राग येतो, एक घाव दोन तुकडे हे करतात त्या गोष्टी. तर बरेच जण ही राशी नको असे म्हणणार. त्यानंतर वृषभ राशी आहे. ही वृषभ राशी म्हणजे बैलासारखी मेहनत करणारी राशी आहे. हे लोक केव्हाही उच्च पदावर पोचत नाहीत, त्यामुळे ही पण राशी खराब झाली. त्यानंतर आली मिथुन राशी. मिथुन राशी द्विस्वभावी, निर्णयामध्ये अक्षमता त्यांची, खेळकर, बऱ्याच गोष्टी त्या लाईटली घेतात ते लोक, आणि त्यामुळे त्यांना जीवनामध्ये खूप वाईट गोष्टी भोगायला लागतात. त्यामुळे ही पण राशी लोक पसंत करणार नाहीत. त्यानंतर आली कर्क राशी. कर्क राशी ही ॲडजस्टिंग राशी आहे, परंतु तेवढी इम्प्रेसिव्ह नाही, ॲग्रेसिव्ह नाही आहे. ज्यांना ॲग्रेसिव्ह रास पाहिजे असेल, ॲग्रेसिव्ह लोक पाहिजे असेल, ते ही राशी पसंत करणार नाहीत. त्यानंतर सिंह राशी ही राजाची राशी आहे. सिंह राशीशी जे विवाह करतील त्यांना त्यांच्या नियंत्रणाखाली राहायला लागेल, आणखी त्यामुळे कोणीही ते पसंत करणार नाही. त्यानंतर आली कन्या राशी. हे अतिचिकित्सा करतात, अति चौकशी करतात, आणखी त्यानंतरच निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्या निर्णयामध्ये दिरंगाई होते, लेट होतात निर्णय, त्यामुळे ही राशी देखील लोकांना आवडणार नाही. त्यानंतर आली तूळ राशी. व्यावहारिक राशी, अति व्यवहारी राशी. त्यामुळे अति व्यवहारी राशी लोकांना पसंत पडत नाहीत, कारण जिथे ते व्यवहार करतात त्यामुळं बऱ्याचशे आनंदाचे क्षण भोगतात. त्यामुळे तूळ राशी ही पसंत करणार नाहीत. त्यानंतर आली वृश्चिक राशी. वृश्चिक राशी ही विंचवाची राशी आहे, डंख मारणारी राशी आहे, बदला घेणारी राशी आहे. यांच्या विरोधात कोण जाईल तर त्यांना ते पुरून उरतात, आणखी त्यांचा बदला घेतात. त्यामुळे लोक या राशीला देखील घाबरणार. त्यानंतर धनुराशी आली आहे. धनुराशी ही इतकी ॲग्रेसिव्ह नाही आहे, एनर्जीवाली आहे, परंतु जे ठरवते ते त्या गोष्टी ते करत नाहीत. दाखवतात एक, आणखी करतात एक. त्यामुळे ह्या राशीचा विचार देखील लोकांना, ही राशी देखील एवढी चांगली नाही. त्यानंतर राहिली मकर राशी. मकर राशी ही स्लो राशी आहे. मकर एका जागेवर निपजित पडून राहते, त्याप्रमाणे ते लोक ॲक्टिव्ह नसतात. त्यामुळे लोकांना ॲक्टिव्ह नाही, त्यामुळे ही राशी चांगली वाटत नाही. त्यानंतर आली कुंभ राशी. कुंभ राशी ही सखोल ज्ञानाची राशी आहे, हुशार लोक आहे ते, वायू राशी आहे. त्यामुळं ही राशी तशी नापसंत कोणाला पडणार नाही, परंतु वंध्या राशी आहे. ह्या राशीची प्रजनन क्षमता कमी आहे. ज्यांना मुले पाहिजे असतील जास्त, त्यांच्यासाठी ही राशी थोडी प्रॉब्लेमवाली असेल. आणखी जास्त बुद्धीची असल्यामुळं यांच्या बुद्धीच्या समोर जाण्याची कोणाची हिंमत होणार नाही. त्यामुळं अशावेळी या लोकांना वाटेल की ही राशी देखील बरोबर वाटत नाही. त्यानंतर मीन राशी. द्विस्वभावी राशी, निर्णयामध्ये धरसोड करणारी राशी आणि कॉन्फिडन्स नसलेली राशी. त्यामुळं ही राशी देखील, याच्यामध्ये देखील अवगुण आहे. तर लोकांना असं वाटते की प्रत्येक राशीमध्ये अवगुण आहे, तर मग कुठल्या राशीबरोबर लग्न करणार तुम्ही? जर तुम्ही अवगुणच पाहिलेत तर तुम्हाला कोणतीही राशीची व्यक्ती सुटेबल वाटणार नाही, चांगली वाटणार नाही. त्यामुळं गुण आणखी अवगुण हे दोन्हीही तुम्हाला ॲडजस्ट करावे लागतील, ॲक्सेप्ट करावे लागतील, कारण तुम्ही सर्व गुणसंपन्न नाही आहेत. तुम्ही सर्व गुणसंपन्न आहेत का? नाही. मग म्हटल्यावर तुम्हाला गुणसंपन्न व्यक्ती, पार्टनर किंवा जोडीदार कसा मिळेल? त्यामुळे तुम्ही हा विचार करायला पाहिजे की आपल्यामध्ये पण गुणदोष आहेत, त्यामुळे समोरच्यामध्ये देखील गुणदोष असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ते ॲडजस्टमेंटही करावीच लागणार आहे, आणि त्या हिशोबाने तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर तुम्ही परफेक्ट राशी शोधत राहिलात तर तुम्हाला परफेक्ट व्यक्ती पाहिजे असेल तर ती या जगात कुठेही मिळणार नाही. कारण देवाला पण स्ट्रगल करावा लागला, फाईट करावी लागली. रामाला वनात जावं लागलं. त्यामुळं तुम्हाला देखील सरळ जीवन मिळणार नाही, आणखी सरळ जीवन जर असेल तर ते बेचव असेल, त्याच्यामध्ये मजा नसणार आहे. सुख आणखी दुःख हे दोन्ही असले पाहिजे, तरच आयुष्याला महत्त्व राहील. नाहीतर एक रटाळ आयुष्य होईल, आणखी ते काही उपयोगाचे नाही. त्यामुळे तुम्ही कुंडलीवर घासाघीस जास्त करू नका. ठराविक मुद्दे पहा, आणखी त्यानंतर त्याच्यावर निर्णय घ्या, तरच ते योग्य राहील. तर ठीक आहे मित्रांनो, आपल्याला जर
माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ.